नमस्कार मित्रांनो, मी तुमचा कवी मित्र व्यवहारी नरेंद्र. मी आणि कविता या आपल्या हक्काच्या काव्यमंचावर तुमचं खूप खूप स्वागत. की गजबजतो पण आतून निर्जन आहे मी. गजबजतो पण आतून निर्जन आहे मी. दुनियेसाठी अजब रसायन आहे मी. आणि भूतकाळ खोदुनी तुझा बघ थोडासा. भूतकाळ खोदुनी तुझा बघ थोडासा. काळाखाली पुरलेले धन आहे मी. काळाखाली पुरलेले धन आहे मी. किंवा अशा अनेक कविता, अशा अनेक शेर, अशा अनेक गझला, या गझलांमार्फत अनेकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा एक अवलिया कवी. की तुझा गावन सांज झाली असावी, भ्रमंती अशी भाग्यशाली असावी. आणि उगा जन्मते का घरंदाज कविता, पिढी जात दुःखी मिळाली असावी. अशा हळव्या शब्दांमध्ये आपल्या कवितेचं महत्त्व पटवून देणारा कवी मित्र आदरणीय स्वर्गीय सतीश दराडे सरांच्या ओळी आहेत. त्यांच्या विठोबा संपली वारी या गझल संग्रहातील एक गझल आहे. मग प्रेमामुळे माणसाचं काय काय होतं आहे ते. प्रेमामुळे आपण खूप म्हणतो, खूप मला असं झालं तर काय प्रेमामुळे झालं, हे ठरलेलं कारण असतं. तर प्रेमामुळे काय होतं हे आदरणीय सतीश सरांनी खूप छान त्यांच्या गझलेत मांडले. की काय होतो काय झालो मी तुझ्या प्रेमामुळे. की काय होतो काय झालो मी तुझ्या प्रेमामुळे. पंख नसताना उडालो मी तुझ्या प्रेमामुळे. काय होतो काय झालो मी तुझ्या प्रेमामुळे. पंख नसताना उडालो मी तुझ्या प्रेमामुळे. जन्म मृत्यूची जरी ओलांडली होती दरी. की जन्म मृत्यूंची जरी ओलांडली होती दरी. परतुनी जन्मास आलो मी तुझ्या प्रेमामुळे. परतुनी जन्मास आलो मी तुझ्या प्रेमामुळे. आणि द्यायची होती परीक्षा लख सोन्यासारखी. आणि द्यायची होती परीक्षा लख सोन्यासारखी. शुद्धतेसाठी जळालो मी तुझ्या प्रेमामुळे. काय होतो काय झालो मी तुझ्या प्रेमामुळे. पंख नसताना उडालो मी तुझ्या प्रेमामुळे. लंगडी होती गती अन पांगळी होती मती. लंगडी होती गती अन पांगळी होती मती. या जगा संगे पळालो मी तुझ्या प्रेमामुळे. काय होतो काय झालो मी तुझ्या प्रेमामुळे. आणि शेवटचा शेर आहे की काय मागावे तुझ्या प्रेमास बाकी आणखी. की काय मागावे तुझ्या प्रेमास बाकी आणखी. चांगला माणूस झालो मी तुझ्या प्रेमामुळे. चांगला माणूस झालो मी तुझ्या प्रेमामुळे. काय होतो काय झालो मी तुझ्या प्रेमामुळे. पंख नसताना उडालो मी तुझ्या प्रेमामुळे.